तर आज आपण बनवू कुंडुळे. जर तुमचे मुलं जेवण करत नसतील तर तुम्ही मुलांनाही बनवून द्या. तुमचे मुलं खूप आवडीने खातात. मुलांना खूप आवडते. सोबतच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा, छान छान कमेंट करा. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करू. 1 वाटी ज्वारीचं पीठ घेऊ. मी बनवलेल्या रेसिपी तुम्ही बनवता का नाही नक्की मला कमेंट करून सांगा. कशी बनली ही पण सांगा. तर सोबतच आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊ. लसूण ठेचून घालू. सोबतच भरपूर असा ओवा घालू. ओवा नक्की घाला. चवीनुसार मीठ घालू. पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये आपण लाल तिखट घातलेलं नाही. पाणी टाकून पीठ मळून घेऊ. छान पीठ एकजीव करून घेऊ. तुम्ही बघू शकता किती छान पीठ मळलं गेलं आहे. जास्त घट्टही नाही व जास्त पातळही नाही करायचं. सोबतच गॅसवर एक कढई ठेवून तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की जिरे व मोहऱ्या घालू. जिरे मोहऱ्या छान तडतडल्या की पाणी घालून घ्यायचं. दोन गिलास इतकं पाणी घालायचं. छान अशा पद्धतीने कुंडुळे बनवून घ्यायचे. जास्त जाड ही कुंडुळे बनवायचं नाही. असे पातळ पातळ मुलांना कुंडुळे खूप आवडतात. तुम्ही बघू शकता किती छान बनत आहेत. ही कुंडुळे कोणीही बनवू शकतो. अगदी सोपी रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता किती छान कुंडुळे बनले गेले आहेत. जे आपण आधण ठेवलं होतं त्याला पण उकळी आलेली आहे. गॅस कमी करून सर्व कुंडुळे एक एक करून घालून घेऊ. आपण सर्व कुंडुळे अशाच पद्धतीने बनवून व असेच कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ घाला. झाकण ठेवून 10 मिनिट शिजू द्यायचे. तुम्ही बघू शकता कुंडुळे छान शिजलेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊ. कुंडुळे एका प्लेटामध्ये काढून घेऊ. नक्की बनवून बघा.